Today morning, I am very happy to be with Bethel Dapodi believers. We are praying for Brother Rajkumar, Brother Madhukar, and other members of the family. Thank you. Praise God for the recovery granted to them. And I am very happy to be in your midst. आजच्या या सकाळी विशेषतः बेथेल प्रार्थनागर दापोडी या मंदिरामध्ये या मंडळीसाठी वचन आणण्यासाठी प्रभूने मला ही संधी दिली, याबद्दल मी विशेष देवाचे आभार मानतो. आणि विशेषतः बंधू मधुकर, बंधू राजकुमार आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी आणि त्यांच्या चांगल्या उत्तम प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. So for this morning meditation, we shall read the book of Habakkuk, minor prophets in the Old Testament. आजच्या या सकाळी आराधनेसाठी आपण हबकुक हा जो एक संदेष्टा होऊन गेला त्याच्या पुस्तकातून आपण काही वचने वाचणार आहोत. हबकुक याचं पुस्तक जुन्या करारात हबकुक हा एक संदेष्टा होऊन गेला, त्या पुस्तकातून आपण काही वचन वाचूया. So first we shall read Habakkuk, first chapter 1 to 4. सुरुवातीला हबकुक याचा पहिला अध्याय आणि त्याची पहिली 4 वचनं आपण वाचू. हबकुक याचा पहिला अध्याय आणि पहिली 4 वचनं मी आपल्यासाठी मराठीमध्ये वाचतो. हबकुक भविष्यवादाने दृष्टांताद्वारे पाहिलेले देववचन. हे यहोवा, किती वेळेपर्यंत मी ओरडेन आणि तू ऐकणार नाहीस? मी तुझ्याकडे जात जुलमाविषयी आरोळी करतो आणि तू तारण करीत नाहीस. तू मला दुष्कर्म का पाहू देतोस आणि उपद्रव माझ्या दृष्टीस का पडू देतोस? आणि नासाडी व जुलूम माझ्या पुढे आहेत आणि झगडा होतो व विवाद होतो. यामुळे नियमशास्त्र ढिली पडली आहे आणि न्याय कधी पुढे निघत नाही, कारण दुष्ट न्यायीला घेरतो, यामुळे न्याय वाकडा होऊन निघतो. Habakkuk 2, 4, 14 and 20. ह्याचप्रमाणे हबकुक याचा दुसरा अध्याय वचन 4, 14 आणि 20. हबकुक याचा दुसरा अध्याय वचन 4. पहा, त्याचा जीव गर्विष्ठ झाला आहे, तो त्याच्या ठाई सरळ नाही, परंतु न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. त्याचप्रमाणे वचन 14. कारण जसे पाणी समुद्राला व्यापते, तशी पृथ्वी यहोवाच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. आणि वचन 20. परंतु यहोवा आपल्या पवित्र मंदिरात आहे, त्याच्या समोर सारी पृथ्वी उगी राहो. Then we shall read Habakkuk 3rd chapter 17 to 19. हबकुक याचा तिसरा अध्याय 17 ते 19 मी आपल्यासाठी वाचतो. तर जरी अंजिराची झाडे फुलली नाही व द्राक्षवेलीत काही उपज नसला, जैतुनाचे फळ थकले असले आणि शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले आणि गोट्यात काही गुरे उरली नसली, तरी मी यहोवाच्या ठाई हर्ष करीन, मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठाई उल्हास करीन. यहोवा प्रभू माझे बळ आहे आणि तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालवेल. Let us look to the Lord in prayer. Loving Father, I thank you for this morning. I ask you, as technology is there, I'm speaking from Hyderabad. Brother Manish is in Pune. We pray for the Wi-Fi, internet, and everything. The word may be recorded properly for the benefit of thy people. We commit, we are weak, we are unworthy, but you have given us this ministry. Wash us, cleanse us, make us holy. Make us, oh God, we pray, we ask for your help. Unless your help is there, there will be problem, God. We commit ourselves. We are asking that you have heard our prayer. We worship you and praise you in Jesus' precious name. Amen. Amen. We have read the 2-3 verses in 2nd chapter. That is the key verses. The just shall live by faith. Second thing is, the earth will be filled with the knowledge and the glory of the Lord, like the waters cover the sea. Third thing is, the Lord is in his holy temple. Let all the earth keep silence before him. The situation may be anything, but these 3 verses are encouraging to us. प्रामुख्याने दुसऱ्या अध्यायाच्या जे 3 वचनं आपण वाचलेली आहेत, त्या 3 वचनाचे 3 वचनाद्वारे आपण आजच्या या परिस्थितीमध्ये पाहतो की परिस्थिती काही जरी असली, परंतु जसं 4थं वचन सांगत आहे की न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. त्याचप्रमाणे 14व्या वचनाप्रमाणे जशी पाणी समुद्राला व्यापते, तशी पृथ्वी यहोवाच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. आणि 20वं वचन जे आपण वाचलं, परंतु यहोवा आपल्या पवित्र मंदिरात आहे, त्याच्या समोर सारी पृथ्वी उगी राहो. अशा प्रकारे यहोवाचं सामर्थ्य आपण ह्या प्रामुख्याने या दुसऱ्या अध्यायाच्या वचनामध्ये वाचतो. So we shall see Habakkuk, the name meaning embracing. हबकुक याचा अर्थ हा मिठी मारणारा किंवा जवळ आणणारा असा आहे. त्याचा अर्थ असा आहे.
he is able to embrace the situation which Judah is going through at that time. यहुदा जे राष्ट्र आहे, ज्या परिस्थितीतून त्या वेळेला ते जात आहे, त्या वेळेला त्या परिस्थितीला तो जाणून घेत आहे आणि त्याचे तो निवारण करत आहे. Habakkuk, if you see in the first verse, it says he's a prophet. 3:19, because he writes a psalm, he is also considered as a priest in the temple of God. हबक्कुक याचा हा एक जो भविष्यवादी आहे आणि तो एक याजक देखील आहे. The background goes around 605 BC when Jehoiakim was ruling, evil king, and Judah is in a very pathetic situation, forgetting the God, violence, adultery, and all the bad things are happening. And Babylon is going to invade the Judah. That is the background of this Habakkuk. हबक्कुक याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर तो ख्रिस्ती पूर्व 600 वर्ष आधीचा इतिहास आहे. त्यावेळेला यहोयाकीम हा राजा यहुदा राष्ट्रावरती राज्य करत आहे आणि यहुदा राष्ट्र हा देवाविरुद्ध बंड करत आहे आणि तो देवाच्या भयापासून आणि देवाच्या सानिध्यापासून दूर गेलेला आहे. So in my English Bible, it is written in the first verse, the burden which the prophet Habakkuk saw in the land of Judah. आणि इंग्लिश भाषांतरामध्ये पहिलं वचन असं लिहिलेलं आहे की जो दृष्टांत हबक्कुक याने यहुदा राष्ट्राविषयीचा जो दृष्टांत पाहिला त्याविषयीचा आहे. So in this chapter we see there is a dialogue between Habakkuk and God. आणि पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वर यहोवा देव आणि हबक्कुक यांच्यातील संभाषण आहे. He is asking questions to God why these things are happening. हबक्कुक देवाला प्रश्न विचारत आहे की अशा गोष्टी का होत आहेत. We can give the title to chapter 1 as a prophet who is wandering and worried prophet. पहिल्या अध्यायाला जर आपण शीर्षक द्यायचं ठरवलं तर ते शीर्षक असं असू शकतं की जो यहुदा राष्ट्र आहे तो भटकलेला का आहे. So prophet is wandering and worried prophet. That is the situation of Habakkuk. Worried prophet situation. Yeah. हा जो भविष्यवादी हबक्कुक हा जो भविष्यवादी आहे तो भटकणारा आहे आणि तो काळजी आणि चिंतेमध्ये आहे. We see before that Israel kingdom was conquered by Assyrians in 722 BC. आणि त्याच्या आधी आपण पाहतो की ख्रिस्तपूर्व 700 वर्ष आधी जे इस्रायली राष्ट्र आहे ते अशूरच्या लोकांनी त्या राज्यकर्त्यांनी इस्रायलवरती राज्य केलं. Now God's people are in Judah. Babylon is a powerful nation going to attack the Jerusalem, and at that time Habakkuk seeing the situation, standing in Jerusalem, and he is thinking about the situation. आणि अशा वेळेला इस्रायल हे राष्ट्र जे आहे ते जो बाबेल नगरीचा जी मोठी बाबेल नगरी आहे त्याच्या जुलमाखाली आलेली आहे. So here we see the first Habakkuk's first question to God, verses 2 and 3 in the beginning, first chapter. His first complaint to God. आणि पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये हबक्कुक हा देवाला प्रश्न करत आहे. Oh God, how long shall I cry and you will not hear? God is in silent even though the situation is very bad. हे यहोवा, किती वेळेपर्यंत मी ओरडेन आणि तू ऐकणार नाहीस. मी तुझ्याकडे जाच जुलमाविषयी आरोळी करतो आणि तू तारण करीत नाहीस. I cry out to you violence and you will not see. Why do you show me iniquity and cause me to see the trouble which is happening in Judah? तू मला दुष्कर्म का पाहू देतोस आणि उपद्रव माझ्या दृष्टीस का पडू देतोस. आणि नासाडी व जुलूम माझ्या पुढे आहेत आणि झगडा होतो व विवाद उठतो. Verse 3 and 4, the situation of Judah, there is plundering and violence before me. There is strife and contention. Law is powerless. The word of God is neglected. Justice never goes faith. Wicked surround the righteous. Perverse judgment proceed. These are the
verses 3 and 4, if you see, that is the condition of Judah. आणि तिसऱ्या आणि चौथ्या वचनामध्ये आपण पाहतो की जी अवस्था यहूदा राष्ट्राची झालेली आहे त्याप्रमाणे, आणि नासाडी व जुलूम माझ्या पुढे आहेत, झगडा होतो, विवाद उठतो, यामुळे नियमशास्त्र ढिले पडले आहे आणि न्याय कधी पुढे निघत नाही, कारण दुष्ट न्यायीला घेरतो, त्यामुळे न्याय वाकडा होऊन निघतो. Today, we are also in the pandemic. We have such questions in mind. We are doing chain prayer, all night prayer, 7 days prayer, 20 days prayer, fasting prayer. Lakhs of believers are praying all over the world. Why God is silent, not listening and answering to our prayer, we may feel. आजची परिस्थिती आमच्या समोर देखील काही अशीच आहे. आज या महामारीच्या दिवसामध्ये आपण देवाजवळ प्रार्थना करत आहोत, उपास प्रार्थना करत आहोत, 7 दिवस प्रार्थना करत आहोत, आणि अशा आठवड्यातले वेगवेगळे दिवस आपण प्रार्थना करतो आणि परमेश्वराला आपण प्रश्न करतो की अशी परिस्थिती आमच्या समोर का आलेली आहे. So God is replying in verses 5 to 11. After his question, God is replying, especially if you see 5 and 6 verses, God is replying. आणि त्याचं उत्तर वचन 5 ते 11 मध्ये परमेश्वर हबकुकला देत आहे, आणि प्रमुखतः जर आपण 5 आणि 6 वचन वाचलं तर त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. So 5 and 6 says, God is saying, second part, for I will work a work in your days, which you would not believe, though it were told you. For indeed, I am raising up the Chaldeans, a bitter and hasty nation, which marches through the breadth of the earth to possess the dwelling place that are not theirs. आणि 5व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण वाचतो की, कारण मी तुमच्या दिवसात एक कार्य करीत आहे, ते तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही. कारण पहा, मी खासद्यांची उठवणी करीत आहे, ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे, ज्या वस्ती त्यांच्या नाहीत त्यांचे वतन करून देणार, ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत राहतात. After this reply, Habakkuk is asking one more second question, second complaint to God. आणि हे उत्तर मिळाल्यानंतर हबकुक पुन्हा एकदा देवाला प्रश्न करत आहे. Verses 12 to 17, we can see in those things the reply of God. आणि त्याचा प्रश्न हा 12 ते 17व्या वचनामध्ये आपण वाचतो. If you see verses 12 and 3 mostly, are you not from everlasting, O Lord my God? We shall not die. You have appointed them for judgment. You have marked them for correction. You are of purer eyes than to behold evil, and cannot. Why do you look on those who deal treacherously and hold your tongue when the wicked doors? 12 and 13. The briefly read. आणि वचन 12 आणि 13 या वचनांमध्ये तो प्रश्न करत आहे. हे यहोवा माझा देवा, माझा पवित्र, तू अनादी काळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. हे यहोवा, तू त्यांना शासनासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शिक्षेसाठी स्थापले आहे. तू पवित्र डोळ्यांचा आहेस, म्हणून तुझ्याने दुष्टाई पावत नाही, आणि तुझ्याने दुष्कर्माकडे दृष्टी लावत नाही. जे कपटाने वागतात त्यांच्याकडे तू कशाला दृष्टी लावतोस? So here Habakkuk is asking God, why Babylon people are worse than Judah? They are more corrupt, they are more violent, they treat human beings like animals, they destroy the people, they don't have pity to conquer the people. How you are a holy God, you are using such corrupt nation to punish your people? He is asking like that. आणि हबकुक देवाला या ठिकाणी प्रश्न करत आहे, यहुद्या राष्ट्रापेक्षा जो बाबेल हे जे राष्ट्र आहे, तो यहुद्या राष्ट्रापेक्षा फार कपटी आणि फार दुष्ट असं राष्ट्र आहे. तो लोकांचा छळ करत आहे, ते जनावरांना मारत आहेत, आणि असं असताना देखील तू त्यांचा उपयोग यहुद्या राष्ट्राला शिकवण देण्यासाठी त्यांचा उपयोग का करत आहे? So that is the question of Habakkuk, second question. आणि हा दुसरा प्रश्न हबकुक यहोवाला विचारत आहे. Then we see chapter 2. If we see, the title for chapter 2 is Habakkuk is watching and waiting on God, what God is going to do. आणि दुसऱ्या अध्यायाला जर आपण शीर्षक द्यायचं ठरवलं तर त्याचं शीर्षक असं असू शकतं की हबकुक हा देवाजवळ वाट पाहत आहे, आणि त्याच्याकडे तो वाट पाहून राहत आहे.
So what God is, see what here is saying, verses 1, 2, 3 and 1, 2 and 3. Here he's saying, I will stand my watch and watch to see what he will say to me, what I will answer when I'm corrected. आणि दुसऱ्या Write the vision. Yeah. आणि दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो, मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन व दुर्गावर उभा टाकेन आणि तो मला काय बोलेल आणि मी आपल्या गाऱ्हाण्याविषयी काय उत्तर द्यावे हे पाहायला न्याहाळीत राहीन. आणि यहोवाने मला उत्तर देऊन म्हटले, दृष्टांत लिही दृष्टांत लिही व पाट्यांवर ठळक होईल असे कर, अशासाठी की जो कोणी तो वाचतो त्याने धावावे. Then he says, verse 3, God is saying, though it tarries, second part, wait for it, because it will surely come, it will not tarry. So that is the thing God is saying. आणि तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये तो सांगत आहे की तो फसवणार नाही, त्याने विलंब केला तरी त्याची वाट पहा, कारण तो येईलच, तो उशीर करणार नाही. Then we shall go further. What he's saying, verse 4 we have read, the just shall live by faith. This is a very important verse for Martin Luther's Reformation. आणि वचन 4 याचा जो शेवटचा भाग आपण वाचला, सुरुवातीला देखील वाचला, परंतु न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. आणि हे जे वचन जे मार्टिन लुथर किंग होते, त्यांनी जे संजीवन या जगामध्ये आणलं, या वचनाच्या पार्श्वभूमीवर फार सर्वश्रेष्ठ वचन त्याच्यासाठी ठरलं. Then 14th verse, the earth will be filled with the knowledge and the glory of God as the waters cover the sea. त्याचप्रमाणे दुसऱ्या अध्यायात 14 वचन, कारण जसे पाणी समुद्राला व्यापते तशी पृथ्वी यहोवाच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. Verse 20, but the Lord is in his holy temple, let all the earth keep silence before him. परंतु यहोवा आपल्या पवित्र मंदिरात आहे, त्याच्या समोर सारी पृथ्वी उगी राहो. वचन 20. Then we are coming to the chapter 3. We are coming to chapter 3. आणि नंतर आपण तिसऱ्या अध्यायाकडे येत आहोत. हबक्कूक याचा तिसरा अध्याय. Here we see in this beginning portion, Habakkuk is praying, we see. आणि सुरुवातीच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर हबक्कूक हा प्रार्थना करत आहे. The title for this chapter is Prophet is Worshipping and Witnessing God. आणि याचं शीर्षक जर तिसऱ्या अध्यायाला जर आपण शीर्षक दिलं तर त्याचा तो शीर्षक असा असू शकतो की तो देवाची आराधना करत आहे. The situation is very bad about Judah. आणि यहूदा राष्ट्राची जी स्थिती आहे ती फार भयानक अशी आहे. Even Babylon is very bad. आणि बाबेल हे राष्ट्राची देखील अवस्था फार भयानक आणि भयावह अशी आहे. So we see in here 3rd chapter verse 2, we see, O Lord, revive your work in the midst of the years. In the midst of the years, make it known. In wrath, remember mercy, he's saying in 2nd chapter, 2nd part. तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण वाचतो, हे यहोवा, तू आपले कार्य वर्षाच्या मध्ये पुनर्जीवित कर आणि वर्षामध्ये ते प्रसिद्ध कर. क्रोधाच्या समयी दया आठीव. So Habakkuk is reacting to the God's visiting of the earth, judgment of the corrupt nation. God is going to judge Judah, God is going to judge Babylon, all the nations. आणि जो न्याय यहोवा संपूर्ण राष्ट्रांवर करणार आहे, यहूदा राष्ट्रावर, बाबेल राष्ट्रावर आणि संपूर्ण राष्ट्रावर जो न्याय यहोवा करणार आहे, त्याची आठवण हबक्कूक या ठिकाणी करत आहे. So we see 3rd chapter 17 to 19, we see it is a hymn of faith of Habakkuk. It is a song. आणि तिसऱ्या अध्यायाच्या 17 ते 19 वचनामध्ये जे आपण वाचलं, तर हबक्कूक हे गीत यहोवाच्या समोर गात आहे. In 17th verse we see nearly 6 things we see here. आणि 17 मध्ये जवळ 6 गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो. First thing is, though the fig tree may not blossom.
Second thing is no nor fruits on the vines. Third thing is though the labor of olive may fail. आणि पहिला भाग 17व्या वचनाचा पहिला भाग, जरी अंजिराची झाडे फुलली नाही. दुसरा, द्राक्षवेलीला काही उपज नसला. तिसरं, जैतुनाचे फळ थकले असले. And the fruits, fourth one, fields yield no food. Fifth one is though the flock may cut off from the fold. Sixth one, and there will be no herd in the stall. These are the three things. आणि शेवटच्या 3 गोष्टी 17व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहतो. शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, आणि गोठ्यात काही कुळे उरली नसली तरी. So the situation is like a famine situation. We have seen in this pandemic the migrant labor, and you may be facing in this pandemic problem also. आणि आजच्या या परिस्थिती देखील अशीच असताना, ज्या महामारीच्या दिवसामध्ये जात आहोत, दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, आणि काहीशी परिस्थिती अशीच आहे. You also may be facing problem individually. Your job, your family is affected, your relatives are affected, your loved ones are affected. आणि आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील अशाच प्रसंगातून जात आहोत. कदाचित आमचा नोकरीचा प्रश्न असेल, आम्ही आमची नोकरी गमावली असेल, आमच्या नातेवाईक, आमचे जे अपयश आहेत ते दुःखातून जात आहेत, आणि अशा सर्व कठीण परिस्थितीमधून आपण जात आहोत. The situation in the city, in the country, in the state, in the world is very bad now. आणि आजच्या या दिवसांमध्ये आपल्या शहरांमध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक भयानक अशी परिस्थिती आज आपल्या डोळ्यासमोर आहे. As believers, how we can live in this world at this situation? आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे विश्वासणारे आहोत ते आपण कसं जगलं पाहिजे? Habakkuk 2:4, the just shall live by faith. That is important verse we have to claim today. आणि हबक्कूक दुसऱ्या अध्यायाच्या जे चौथं वचन आपण जे वाचलं, न्यायी विश्वासाने वाचेल, या वचनाच्या आधारे आपण या दिवसामध्ये जगलं पाहिजे. And as believers, we have a hope. God is going to reign 1,000 years in this world where there will be peace. 14th verse, what it says, for the earth will be filled with the knowledge and the glory of the God as the waters cover the sea. We are having an excellent hope of the millennial reign of Lord Jesus Christ on this earth. परंतु आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्हाला ती सर्वदायी आशा आम्हाला प्रभूने दिलेली आहे की ज्यावेळेस तो आपल्या राज्यामध्ये पुन्हा येईल, त्यावेळेस तो त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि जसं 14व्या वचनामध्ये सांगितलं आहे की यहोवाच्या गौरवाने संपूर्ण पृथ्वी ज्ञानाने भरेल, अशा प्रकारे त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आपण देखील असणार आहोत. ही आशा आपल्याला दिलेली. The third verse, the Lord is in his holy temple. That means Lord knows everything. Let all the earth keep silence before him. That is what God is expecting from us, this situation. आणि तिसरा भाग जो आपण वाचला की यहोवा आपल्या पवित्र मंदिरात आहे आणि त्याच्या समोर सारी पृथ्वी उभी राहो, अशा ही परिस्थिती यहोवा जाणतो, आणि अशा रीतीने आपण त्याच्या समोर गेलं पाहिजे. Like Abraham, though he was rich, he dwelled in tents because he looked forward to the city whose builder and maker is God. जरी अब्राहम हा एक धनवान व्यक्ती असा होता, परंतु तो तंबूमध्ये वस्ती करत होता, कारण त्याची दृष्टी जो करता आणि पूर्ण करता हा जो नवे यरुशलेम जो बांधत आहे त्याच्याकडे त्याची दृष्टी लागली होती. The condition of Judah was very bad. They were living wickedly. They forgot God, violence, adultery, and all these things are happening. And God is allowing Babylon to come and invade Judah. We see that is a condition. आणि आपण पाहतो की यहूदा राष्ट्र हा एक पतित झालेला राष्ट्र असा झालेला आहे. तो देवाच्या पासून, सानिध्यापासून दूर गेलेला आहे. जार कर्म करणे, पाप करणे, आणि अशा पापामध्ये तो असताना यहोवा बाबेल नगरीला त्यांच्यावरती राज्य करण्यासाठी पाठवत आहे. And ultimately God is saying God is going to judge all the nations. आणि यहोवा असं सांगत आहे की तो संपूर्ण जगाचा न्याय करणार आहे.
So that is what we learn from Habakkuk. आणि हबकुक याच्यामधून आपण हेच आज शिकत आहोत. First chapter is worried and wandering prophet. Second chapter is watching and waiting prophet. Third chapter is worshipping and witnessing prophet. We are seeing. पहिला अध्याय आपण पाहिला की हबकुक हा काळजी करणारा आणि भटकणारा असा संदेष्टा आहे. दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक आपण पाहिलं की तो परमेश्वराची वाट पाहत आहे. आणि watching and waiting. तो परमेश्वराकडे पाहत त्याची वाट पाहत आहे. आणि तिसऱ्या अध्यायाचं शीर्षक आपण पाहिलं की तो त्या परमेश्वराला त्याच्या आराधनेचं गीत सादर करत आहे. So that is about the Habakkuk. आणि हबकुक हा असा व्यक्ती आहे. So here we have to learn the lessons. If we have faith, we have to believe that we have to learn the lessons. What are the applications for us today? आणि आपण ज्या विश्वासणारे आहोत, आम्हाला याच्यातून काही शिकवण घ्यायची आहे. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर या हबकुक याच्याकडून आपल्याला काही संदेश आपल्या जीवनामध्ये आपण लागू केला पाहिजे. The first thing is God is in control. We have to remember now today, God is in control. प्रथमतः आपण हे जाणून घेतलं पाहिजे की सर्व परिस्थिती ही देवाच्या हातामध्ये आहे. Number two, God does not make a mistake. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की यहोवा परमेश्वर कधी चूक करत नाही. God always knows what is best for us. Third thing. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की आमच्यासाठी जे काही उत्तम आहे हे परमेश्वर जाणतो. Fourth thing is God does everything in his appointed time. He will do everything. We should not worry. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो की सुवेळी जी ठरलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये परमेश्वर आमच्यासाठी सगळं काही उत्तम आणि योग्य असं तो करणार आहे. Fifth thing is God desires that we always trust in him whatever the situation may be in the world, in our family, in our individual life. आणि पाचवी गोष्ट आपण पाहतो की आमच्या जीवनामध्ये काही परिस्थिती असेल, जरी जगाची परिस्थिती उलटापालट झाली असली तरी आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्हाला त्याच्या समोर गेलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. Number 6 is God gives us his strength in this situation. God will give his strength. आणि सहावी गोष्ट आपण पाहतो की अशा कठीण दिवसामध्ये देखील परमेश्वर त्याचं सामर्थ्य तो आम्हाला देऊ करत आहे. So Habakkuk 2:4, we know that verse, the just shall live by faith. By faith only we can live in this world. आणि जसं दुसऱ्या त्याचं 4थं वचन आपण वाचलं आहे की न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल आणि विश्वासानेच आपल्याला या कठीण अशा दिवसामध्ये जगलं पाहिजे आणि आपण त्याद्वारे वाचणार आहोत. Faith is obeying God when I don't understand. When I don't understand things, I have to obey God. That is faith. विश्वास याचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस मला कुठलीही गोष्ट समजत नाही, काही कळत नाही, त्यावेळेला मी देवाच्याकडे जाऊन त्याच्या आज्ञेचं पालन, obeying God, त्याचं आज्ञापालन करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं हाच विश्वासाचा अर्थ आहे, त्याचं आज्ञापालन करणं. Faith is believing when I can't see what is happening. ज्या गोष्टी मला समजत नाही, ज्या गोष्टी मला दिसत नाहीत, त्या गोष्टींवर विश्वास ठेवणं आणि त्याचं आज्ञापालन करणं. Faith is giving. We have to give even when we can't afford to give also. That is what is called as faith. विश्वासाचा अर्थ असा देखील होतो की ज्या वेळेला आमच्याकडे काही नसतं तरी देखील आम्ही काहीतरी दुसऱ्याला देतो आणि परमेश्वराला देतो, याचा हा एक अर्थ विश्वासाचा होतो. Jesus, before leaving this earth, in John 14:1, we know that verse. He says, "Let not your heart be troubled. I'm going to prepare a place for you. When the place is ready, I will come and take you." He's encouraging his discouraged believers. आणि येशू ख्रिस्त देखील ही पृथ्वी सोडून जायच्या आधी देखील आपल्या विश्वासणाऱ्यांना, आपल्या शिष्यांना तो प्रोत्साहन देऊन सांगत आहे की तुमचे अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा.
व माझ्यावरही विश्वास ठेवा असं तो आपल्या शिष्यांना सांगत आहे. So 3 words in Habakkuk: worrying, watching, and finally worshiping God. आणि जे 3 वचनं आपण पाहिले की काळजी करणे, देवावर विश्वास ठेवणे, त्याची वाट पाहणे आणि देवाला आराधनेचं गीत सादर करणे. Has answered his questions. आणि अशा रीतीने यहोवाने हबक्कूकची सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. We have seen in these 3 chapters worrying, second chapter watching, and third chapter we have seen worshiping God even in the situation. आणि पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की काळजी करणं, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की देवावर भाव ठेवून त्याच्यावर त्याची वाट पाहणं आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्याची आराधना करणं. Habakkuk questioning, you are indifferent God, you are inactive God, and you are inconsistent God. Habakkuk is questioning God. आणि पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो देवाला प्रश्न करत आहे की तू देव असा कसा आहे, तू जागृत नाहीस का, तुला आमची काळजी नाही का, असे प्रश्न हबक्कूक देवाला करत आहे. God is saying, I am in control. परंतु त्याचं उत्तर हबक्कूकला तो देत आहे आणि तो सांगत आहे की सर्व परिस्थिती माझ्या हातामध्ये आहे. So this is the message of Habakkuk. At this moment, God will encourage us in this situation. Even though we have questions about God, God is in control. We have to worship God. That is what we are learning. आणि अशा परिस्थितीमध्ये हे वचन आपण पाहिलेले असताना आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये देखील अशा कठीण परिस्थिती असताना आपण पाहतो की परमेश्वर देव हा त्याच्या नियंत्रणामध्ये सगळी परिस्थिती असताना आपण त्याच्या समोर गेलं पाहिजे. May God bless us and encourage us through the message of Habakkuk. आणि या हबक्कूकच्या संदेशाद्वारे परमेश्वर आमचं सहाय्य करो आणि तो आम्हाला आशीर्वादित असं करो. Let us pray. प्रार्थना करूया. आप प्रार्थना करो मनीष. हे आमच्या महान थोर दयाळू कृपाळू प्रभू परमेश्वरा, धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो आजच्या सुंदर अशा दिवसाबद्दल. नवीन दिवस, पुनरुत्थानाचा दिवस, आराधनेचा दिवस तुम्ही आमच्या समोर दाखवला. आणि प्रभूजी आजच्या वचनाच्या द्वारे प्रभूजी आपल्या सेवकाला देखील या टेक्नॉलॉजीद्वारे आम्हाला एकत्र येण्याकरिता तुम्ही आमचं सहाय्य केलं आणि सुंदर असं वचन आमच्या समोर आणलं. प्रभूजी आम्ही पाहतो की परिस्थिती भयानक अशी असताना, आमच्या समोर बिकट परिस्थिती असताना प्रभूजी तुम्ही आम्हाला धीर देणारे आणि आश्वासन देणारे आणि विश्वासाची वचनं आमच्या समोर तुम्ही दिली आहेत. याबद्दल विशेषतः या वचनाबद्दल धन्यवाद देतो, जे जिवंत असे वचन आम्हाला दिले आहे. हो प्रभूजी, आम्ही देखील काळजी करणारे आहोत, आम्ही देखील तुमच्यापासून दूर जाणारे आहोत, परंतु प्रभूजी तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की नाही हा विश्वासाने जगेल. हो प्रभूजी, हा विश्वास तुम्ही आम्हाला दिला, तुमच्यावर भाव ठेवून तुमच्याकडे पाहत, तुमची वाट पाहत प्रभूजी आम्हाला तुम्ही स्थिर असं ठेवलेलं आहे, जेणेकरून प्रभूजी आम्ही तुमची आराधना करत राहावं, तुमचा गौरव करत राहावं. हा प्रभूजी असलेल्या वचनावर तुम्ही आशीर्वादित करावं आणि प्रभूजी हे वचन आमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करावं ही तुमच्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो. सुंदर असा समय दिला याबद्दल धन्यवाद. ही लहानशी प्रार्थना विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने तुमच्या चरणाजवळ सादर करतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आमेन. अशा रीतीने जी वचन आपण आज पाहिलेली आहेत त्या वचनाच्या द्वारे आपण प्रभूच्या समोर येऊया, त्याची आराधना करूया. जसं पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचलं की हबक्कूक हा प्रश्न करत आहे की आणि तो देवाला प्रश्न करत आहे, तो काळजीमध्ये आहे, तो चिंतेमध्ये आहे. परंतु जसं दुसऱ्या अध्यायाचे जे 3 प्रमुख वचन आपण वाचले की दुसऱ्या अध्यायाचं 4थं वचन, परंतु न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. हा विश्वास जो आम्हाला प्रभूने दिला आहे त्या विश्वासामध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे, त्याची वाट पाहत राहिलं पाहिजे. आणि जसं 14वं वचन आपण पाहतो की जसं पाणी समुद्रात व्यापते तशी पृथ्वी यहोवाच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. आणि याचप्रमाणे आपल्याला देखील त्याच्या गौरवाच्या ज्ञानाने भरलं पाहिजे. आणि जसं 20वं वचन आपण वाचतो की परंतु यहोवा आपल्या मंदिरात आहे, त्याच्या समोर सारी पृथ्वी उगी राहो. आणि खरोखर प्रभूजी आज
परमेश्वर आपल्या मंदिरामध्ये आपलं जे जिवंत शरीर आहे त्याच्यामध्ये तो आहे आणि त्याच्या समोर सारी पृथ्वी उभी राहिलेली आहे. जरी परिस्थिती कठीण आहे, जरी परिस्थिती भयानक अशी आहे, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या परिवाराच्या जीवनामध्ये जरी कठीण अशा प्रसंगातून जरी आपण जात असलो, परंतु आमचा परमेश्वर अ, हा थोर आहे, तो महासामर्थी आहे आणि त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व परिस्थिती आहे. म्हणूनच 3ऱ्या अध्यायाच्या 17 ते 19 या वचनामध्ये आपण पाहतो, की हबक्कूक ज्याप्रमाणे जे आराधनेचं गीत यहोवाला सादर करत आहे, त्याचप्रमाणे आपण आपल्या या परिस्थितीमधून जात असताना त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांभाळलेलं आहे, ज्या प्रकारे तो आमचं निवारण करत आहे, त्याप्रमाणे आपण देखील आमची आराधना त्या प्रभूच्या समोर आपण आज सादर करूया. आपण आराधना करूया.